विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 10वी संस्कृत पाठ्यपुस्तकातील पान नंबर 76वरील त प्रत्ययांतानी इथं आपण अभ्यासणार आहोत. खरं तर त प्रत्ययांतांचा आपण यापूर्वी अभ्यास केलेला आहे. यालाच दुसरे नामाभिधान कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषणानी असे आहे. याचं जे सूत्र आहे ते सूत्र मूलधातू अधिक त. आता या तचं कधी ध न ट ढ न होऊ शकतं हेही आपण लक्षात घ्या. तर सूत्र मात्र लक्षात ठेवा, मूलधातू अधिक त. इथं काही उदाहरणे दिली आहेत बघा. 8वा गुण उभयपद कृत, दा 1 प अथवा 3 उप दत्त, पट 1 प पठित, लब 1 आप लब्ध, मुच 6 उप मुक्त आणि दृश 1 प दृष्ट. तर त प्रत्यय लावल्यानंतर या धातूंची ही अशा पद्धतीची विशेषणं तयार होतात. तर ही विशेषणं कशा पद्धतीनं तयार होतात हे आपण पाहिलं. आता याची जी काही विशेषणांची रूपं आहेत ती कोणत्या पद्धतीने तयार होतात हे आपण बघूया. प्रथमांत रूपाने फक्त प्रथमांत रूपे दिलेली आहेत. यामध्ये पहिल्यांदा पुल्लिंगी रूपं दिलेली आहेत बघा. कृतः कृतौ कृतः. अर्थात तुमच्या लक्षात आलं असेल की देवनामाप्रमाणे या ठिकाणी पुल्लिंगी रूप आलेलं आहे. कृतः कृतौ कृतः हेच देवः देवौ देवः प्रमाण आलेलं आहे. दत्तः दत्तौ दत्तः, पठितः पठितौ पठितः, लब्धः लब्धौ लब्धः, मुक्तः मुक्तौ मुक्तः, दृष्टः दृष्टौ दृष्टः. ही सर्व रूपं पाहिली की तुमच्या सहजपणे लक्षात येईल की अकारांत नाम देव याप्रमाणे ही पुल्लिंगी रूपे तयार झालेली आहेत. तर कर्मणी भूतकाळाचे धातुसाधित विशेषणांची पुल्लिंगी रूपे देवप्रमाणे चालतात हे लक्षात ठेवा. यानंतर स्त्रीलिंगी रूपाने बघा. कृता कृते कृताः, दत्ता दत्ते दत्ताः, पठिता पठिते पठिताः, लब्धा लब्धे लब्धः, मुक्ता मुक्ते मुक्ताः, दृष्टा दृष्टे दृष्टः. अर्थात मालाप्रमाणे ही रूपं चाललेली आहेत. माला माले मालाः, तसंच कृता कृते कृतः. तर कर्मणी भूतकाळाचे धातुसाधित विशेषणांची स्त्रीलिंगी रूपे ही मालाप्रमाणे चालतात हेही लक्षात घ्या. यानंतर नपुंसकलिंग रूपाने कृतं कृते कृतानि, दत्तं दत्ते दत्तानि, पठितं पठिते पठितानि, लब्धं लब्धे लब्धानि, मुक्तं मुक्ते मुक्तानि, दृष्टं दृष्टे दृष्टानि. या ठिकाणी आपण पाहिलं की वणंप्रमाणे ही विशेषणं इथं आलेली आहेत. वणं वणे वणानी, तसं कृतं कृते कृतानि. तर थोडक्यात काय, कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषणांची रूपे ही पुल्लिंगात देवप्रमाणे, स्त्रीलिंगात मालाप्रमाणे आणि नपुंसकलिंगात वणप्रमाणे बनतात. आता या विशेषणांचा जेव्हा विशेषण म्हणून आपण वाक्यामध्ये उपयोग करतो त्यावेळेला तो कसा केला जातो बघा. पठितः ग्रंथः, पठिता कविता, पठितं काव्यं, खादितः मोदकः, खादिता कुंडलिका, खादितं फलम. आपण यापूर्वी एक नियम अभ्यासलेला आहे की विशेषाचं जे लिंग वचन आणि विभक्ती असतं तेच विशेषणाचं देखील लिंग वचन आणि विभक्ती असतं. या नियमानुसार या ठिकाणी पठित हे विशेषण आहे आणि जेव्हा ग्रंथः हा त्याचा विशेष आहे तेव्हा तो पठितः ग्रंथः असं झालेला आहे. जेव्हा कविता हे जेव्हा विशेष आलेलं आहे तेव्हा पठिता हे स्त्रीलिंगी रूप या विशेषणानं धारण केलेलं आहे आणि काव्यम हे जेव्हा नपुंसकलिंगी विशेष पुढे आलेलं आहे तेव्हा हे विशेषण पठितम हे रूप धारण केलं आहे. म्हणजे विशेषाचं जे लिंग वचन आणि विभक्ती असतं त्याचप्रमाणे विशेषणाचं देखील लिंग वचन आणि विभक्ती असतं. या नियमानुसार इथं पठितः ग्रंथः, पठिता कविता, पठितं काव्यम. म्हणजे पठित हे एकच विशेषण ज्या प्रकारच्या जे पुल्लिंगी स्त्रीलिंगी अथवा नपुंसकलिंगी या विशेषाबरोबर जोडलं जाईल त्याच प्रकारचं पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुंसकलिंगी विशेषण ते जोडलं जातं. तर हा मुद्दा तुमच्या इथं लक्षात आला असेल
एतानि विशेषणानि धातुभ्यः निर्मितानि अतः धातुसाधितानि. ही जी विशेषणं आहेत ही विशेषणं धातूंपासून तयार झालेली आहेत आणि म्हणून त्याला धातुसाधित असं म्हटलेलं आहे. एतानि विशेषणानि कर्मपदम अनुसरन्ति. ही जी विशेषणं आहेत ही कर्मपदाला अनुसरतात. उपयोजनम. आता याचं उपयोजन बघा. विशेषण रूपेण अहम वृक्षात पतितं फलं खादामी. मी झाडावरून पडलेले फळ खाल्ले. म्हणजे पतितम हे याचा अर्थ पडलेले विशेषण म्हणून या ठिकाणी त्याचा उपयोग झालेला आहे. दुसरा जो उपयोग आहे या विशेषणांचा तो कर्मवाच्य वाक्य क्रियापदस्थानी. कर्मणी प्रयोगातील वाक्यामध्ये क्रियापदाच्या ठिकाणी या विशेषणांचा उपयोग केला जातो. बघा, रामेण ग्रंथः पठितः. जे रामाने ग्रंथ वाचला. सीतया पत्रम लिखितम. सीतेने पत्र लिहिले. छात्रैः प्रश्नः पृष्टः. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले. तर इथं पठितः, लिखितम, पृष्टः हे जे काही विशेषणांची रूपं या ठिकाणी आलेली आहेत ती क्रियापद म्हणून आलेली आहेत. आणि तुम्ही यापूर्वी कर्तरी प्रयोग किंवा कर्मणी प्रयोग यांचा अभ्यास केलेला आहे. कर्मणी प्रयोगामध्ये कर्माप्रमाणे क्रियापद असते. त्यामुळे इथं ग्रंथः हे कर्म आहे तर कर्माप्रमाणे क्रियापद पठितः आलेला आहे. ग्रंथः पठितः म्हणजे ग्रंथः हा पुल्लिंगी प्रथमा एकवचनी कर्म आहे आणि त्या पद्धतीने पुल्लिंगी प्रथमा एकवचनी विशेषण पठितः या ठिकाणी वापरलेलं आहे. पत्रम नपुंसकलिंगी प्रथमा एकवचन आहे त्यामुळं लिखितम, लिखित हे विशेषण आहे आणि त्याचं लिखितम वर्णमप्रमाणे रूप तयार करण्यात आलेलं आहे. नपुंसकलिंगी प्रथमा एकवचन. प्रश्नः प्रथमा बहुवचन आहे तर पृष्ठः हे देखील प्रथमा बहुवचनी रूप या ठिकाणी वापरलं आहे. तर विद्यार्थ्यांना लक्षात घ्या की कर्मणी प्रयोगातील वाक्यामध्ये कर्मणी क्रियापद वापरण्याऐवजी आपण कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषणंसुद्धा वापरतो. फक्त ही जी विशेषणं आहेत कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषणं ही भूतकाळी कर्मणी वाक्यांसाठी आहेत हे लक्षात घ्या. फक्त भूतकाळातल्या कर्मणी वाक्यांसाठी आपण या विशेषणांचा उपयोग करू शकतो. तर या विशेषणांचा जो उपयोग आहे तो आपण या ठिकाणी समजून घेतला. एक म्हणजे ही विशेषणं म्हणून तर वापरू शकतोच पण क्रियापद म्हणून देखील वापरू शकतो हेही तुमच्या या ठिकाणी लक्षात आलेलं असेल. यानंतर जो मुद्दा आहे तो म्हणजे तवतू प्रत्ययांतनी. त्यालाच कर्तरी भूतकालवाचक धातुसाधित विशेषणानी असं म्हटलं जातं. याचं जे सूत्र आहे मूलधातू अधिक तवत. मूळ धातूला तवत प्रत्यय लावून ही विशेषणं तयार केली जातात. उदाहरणं दिलीत बघा. कृ कृतवत, दा दत्तवत, पठ पठितवत, लब लब्धवत, मुच मुक्तवत, दृष्टवत. तर या ठिकाणी धातूला तवत प्रत्यय लावून ही विशेषणं तयार केली आहेत. आता याची जी रूपं आहेत पुल्लिंगी रूपं, स्त्रीलिंगी रूपं, नपुंसकलिंगी रूपं ही देखील या ठिकाणी देण्यात आली आहेत. बघा, प्रथमांत रूपे या ठिकाणी दिलेली आहेत. तर बघा, कर्तरी भूतकालवाचक धातुसाधित विशेषणांची पुल्लिंगी रूपे कृतवान कृतवन्तौ कृतवन्तः, दत्तवान दत्तवन्तौ दत्तवन्तः, पठितवान पठितवन्तौ पठितवन्तः, लब्धवान लब्धवन्तौ लब्धवन्तः, मुक्तवान मुक्तवन्तौ मुक्तवन्तः, दृष्टवान दृष्टवन्तौ दृष्टवन्तः. प्रथमांत रूपे फक्त प्रथमाविभक्तीची रूपे ही देण्यात आलेली आहेत आणि ही रूपे वाचल्यानंतर तुमच्या कदाचित लक्षात आलं असेल की भगवतप्रमाणे ही रूपं तयार झाली आहेत. भगवान भगवंतो भगवंतः या पद्धतीने कृतवान कृतवंतो कृतवंतः ही रूपं तयार करण्यात आलेली आहेत. तर तवतू प्रत्ययांत जी काही रूपं आहेत विशेषणं आहेत ही पुल्लिंगात भगवतप्रमाणे चालतात हे लक्षात घ्या. यानंतर स्त्रीलिंगी रूपे बघा. कृतवती कृतवत्यो कृतवत्यः,
दत्तवती दत्तवत्यो दत्तवत्यः, पठितवती पठितवत्यो पठितवत्यः, लब्धवती लब्धवत्यो लब्धवत्यः, मुक्तवती मुक्तवत्यो मुक्तवत्यः, दृष्टवती दृष्टवत्यो दृष्टवत्यः. या ठिकाणी सुद्धा ही जी स्त्रीलिंगी रूपं आहे ही नदीप्रमाणे तयार करण्यात आलेली आहेत. नदी नद्यो नद्यः या पद्धतीने कृतवती कृतवत्यो कृतवत्यः अशा पद्धतीनं ही विशेषणं तयार करण्यात आलेली आहेत. त्याच्यानंतर नपुंसकलिंगी रूपं बघा. कृतवत कृतवती कृतवंती, दत्तवत दत्तवती दत्तवंती, पठितवत पठितवती पठितवंती, लब्धवत लब्धवती लब्धवंती, मुक्तवत मुक्तवती मुक्तवंती, दृष्टवत दृष्टवती दृष्टवंती. या ठिकाणी जगतप्रमाणे ही नपुंसकलिंगी रूपं तयार करण्यात आले. जगत जगती जगंती प्रथमा. तर तवत प्रत्ययांत विशेषणे हे पुल्लिंगात भगवतप्रमाणे, स्त्रीलिंगात नदीप्रमाणे आणि नपुंसकलिंगात जगतप्रमाणे चालतात, हे लक्षात ठेवा. आता या विशेषणांचा जो उपयोग आहे तो बघा. पठितवान बालकः, पठितवती बालिका, पठितवत अपत्यम. खादितवान बालकः, खादितवती बालिका, खादितवत अपत्यम. या ठिकाणी बघा पुल्लिंगी नामाबरोबर पठितवान हे विशेषण वापरलेलं आहे. स्त्रीलिंगी नामाबरोबर पठितवती हे विशेषण वापरलेलं आहे आणि अपत्यम या नपुंसकलिंगी नामाबरोबर पठितवत हे विशेषण वापरलेलं आहे. म्हणजे अर्थात बालकः, बालिका किंवा अपत्यम हे विशेष्य आहेत आणि मगाशीच तुम्हाला नियम सांगितल्याप्रमाणे विशेष्याचं जे लिंगवचन विभक्ती असतं तेच विशेषणाचं देखील लिंगवचन विभक्ती असतं. या नियमानुसार पुल्लिंगी बालक हा शब्द आल्यानंतर पठितवान हे विशेषणाचं रूप या ठिकाणी आलेलं आहे. बालिका हे स्त्रीलिंगी रूप आल्यानंतर पठितवती हे विशेषणाचं रूप आलेलं आहे आणि अपत्यम हे नपुंसकलिंगी विशेष्य आल्यानंतर पठितवत हे नपुंसकलिंगी विशेषण या ठिकाणी आलेलं आहे. तर या पद्धतीने विशेषण म्हणून या तवत प्रत्ययांत विशेषणांचा उपयोग केला जातो. आता पुढचा भाग पाहू. एतानी विशेषणानी धातुतः निर्मितानी अतः धातुसाधितानी. ही जी विशेषणं आहेत ही धातूंपासून निर्माण केली आहेत म्हणून ही काय आहेत, धातुसाधिते आहेत. एतानी विशेषणानी कर्तृपदम अनुसरंती. ही जी विशेषणं आहेत ही कर्त्याच्या पदाला म्हणजेच कर्त्याला अनुसरतात. उपयोजन विशेषण रूपेण विशेषण म्हणून या विशेषणांचा उपयोग केला तो बघा. अभ्यासम कृतवान छात्रः गुणान प्राप्नोति. अभ्यास केलेला विद्यार्थी गुण प्राप्त करतो. या ठिकाणी कृतवान हे छात्र या विशेष्याचं विशेषण म्हणून आलेलं आहे. त्याच्यानंतर कर्तृवाच्य वाक्ये क्रियापदस्थानी. कर्तरी प्रयोगातील वाक्यामध्ये क्रियापदाच्या ठिकाणी ही विशेषणं वापरू शकतो. बघा. बालकः ग्रंथम पठितवान, सीतापत्रम लिखितवती. या ठिकाणी बालकः हा जो कर्ता आहे हा एकवचनामध्ये आहे त्यामुळे पठितवान हे क्रियापद या ठिकाणी वापरले आहेत. कर्त्याप्रमाणे क्रियापद कर्तरी प्रयोगातील वाक्य असल्यामुळे कर्त्याप्रमाणे क्रियापद हा नियम लागू पडतो. त्यामुळे बालकः हा जो कर्ता आहे हा प्रथम पुरुषी एकवचनी असल्यामुळे इथं पठितवान हे विशेषण या ठिकाणी आलेलं आहे. सीतापत्रम लिखितवती. या ठिकाणी देखील सीता हा कर्ता आणि सीताप्रमाणे क्रियापद लिखितवती या ठिकाणी आलेलं आहे. सीता स्त्रीलिंगी नाम आहे त्यामुळे लिखितवती स्त्रीलिंगी विशेषण क्रियापद म्हणून या ठिकाणी आलेलं आहे. छात्रः प्रश्नान् पृष्टवन्तः बहुवचन आहे त्यामुळं अर्थातच छात्रः प्रमाणे पृष्टवन्तः हे बहुवचनी क्रियापद या ठिकाणी आलेलं आहे. आता बघा काही कर्तरी प्रयोगाची वाक्य आणि कर्मणी प्रयोगाची वाक्य या ठिकाणी दिलेली आहेत. कवीही काव्यम रचितवान. हीच वाक्य कर्मणी प्रयोगामध्ये कवीना काव्यम रचितम. बघा. कवीही प्रमाणे रचितवान या ठिकाणी क्रियापद आलेलं आहे. विशेषण हे क्रियापद म्हणून आलेलं आहे. मात्र तेच कर्मणी प्रयोगामध्ये कवीना काव्यम रचितम असं वाक्य झालेलं आहे. काव्यम प्रमाणे रचितम
हे वाक्य क्रिया विशेषण क्रियापद म्हणून आलेलं आहे. गुरुः ज्ञानं दत्तवान् गुरुणा ज्ञानं दत्तं. छात्राः पाठान् पठितवन्तः छात्रैः पाठाः पठिताः. मालाकारः पुष्पाणि चितवान् मालाकारेण पुष्पाणि चितानि. ग्राहकः आपणिकं पृष्टवान् ग्राहकेन आपणिकः पृष्टः. देवी भक्तं प्रेरितवती देव्या भक्तः प्रेरितः. तर बघा, क्रियापदाच्या ठिकाणी आलेली ही जी विशेषणं आहेत ती दोन्ही वाक्यांमध्ये एकच आहेत. फक्त कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याप्रमाणे ती विशेषण आलेलं आहे आणि कर्मणी प्रयोगामध्ये कर्माप्रमाणे ती विशेषणाचं रूप आलेलं आहे. तर आपण या विशेषणांचा विशेषण म्हणून उपयोग तर करू शकतोच, पण त्या व्यतिरिक्त क्रियापद म्हणून उपयोग करू शकतो. आणि तेही महत्त्वाचं म्हणजे कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग आपल्याला जेव्हा करायचं असतं तेव्हा या विशेषणांचा उपयोग करू शकतो. मात्र ही कर्मणी भूतकालवाचक विशेषण असू दे किंवा कर्तरी भूतकालवाचक विशेषण असू दे, याचा जेव्हा आपण कर्तरी अथवा कर्मणी वाक्यामध्ये उपयोग करणार असू तेव्हा फक्त कर्तरी किंवा कर्मणी वाक्य भूतकाळी असेल, बघा, भूतकाळी वाक्य असेल तर आणि तरच या दोन विशेषणांचा आपण त्या वाक्यामध्ये उपयोग करू शकतो. हा महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा. इथं त्यासाठी अवधेयम ही सूचना दिलीच आहे. वाच्य परिवर्तनसमये लट लकार वाक्यानी तथा च केवलम भूतकालवाचक धातुसहित विशेषणांनी एव अपेक्षितानी. बघा, आता वाच्य परिवर्तन म्हणजेच कर्तरी प्रयोगाचं कर्मणी प्रयोग किंवा कर्मणी प्रयोगाचं कर्तरी प्रयोग याच्यामध्ये तुम्हाला वर्तमानकाळी आणि प्रथमभूतकाळी वाक्ये आणि विशेषणे ही विचारली जाऊ शकतात. आता इथं क्रीडत नंदतमध्ये धातुरूपाणी वा धातुसाधितानी निरीक्षध्वम, धातुरूपे कोणती आहेत आणि धातुसाधित रूपे कोणती आहेत याचं निरीक्षण करायचं आहे. तर हा भाग अत्यंत सोपा आहे, त्यामुळे त्याच्यासाठी मी अधिक वेळ घालवणार नाही. तो तुम्ही चांगल्या प्रकारे शोधू शकाल. भाष धातोः योग्य रूपेही रिक्तस्थानाने पुढे येतं. भाष धातूची योग्य रूपे घेऊन या पट धातूतील सर्व रूपांप्रमाणेच ती रूपं भरायची आहेत. ते काम तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकाल. त्याचा सराव करा. फक्त भाष धातूचीच नव्हे तर इतरही काही आणखीन धातू घ्या आणि त्याची वेगवेगळी रूपे अशा पद्धतीने भरण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण अनेक धातुसाधित विशेषणांचा अभ्यास केलेला आहे. तर इथं एक तक्ता देण्यात आलेला आहे आणि त्या तक्त्यामध्ये या धातुसाधित विशेषणांची पुल्लिंगी प्रथमा एकवचनाची रूपे देण्यात आलेली आहेत. तर तवतु कृत्याः शत्रुशानच प्रत्ययंत विशेषणे आपण यापूर्वी पाहिलेले आहेत. तर त्याचा एक तक्ता इथं देण्यात आलेला आहे. उदाहरणादाखल गमगच्छ एक प याचा अर्थ प्रत्ययांत रूप गतः पुल्लिंगी रूप दिलेलं आहे. तवतूचं गतवान पुल्लिंगी रूप आणि गम्यः गंतव्यः गमनीयः कृत्याः प्रत्ययांत विशेषणे. शत्रुशानच गच्छन हे गमगच्छ धातूची रूपे दिलेत. अशा पद्धतीने अनेक रूपे या विशेषणांची देण्यात आलेली आहेत. हा जो पान नंबर 78वरील विशेषणांचा तो तक्ता आहे तो सर्वांनी पाठांतर करायचा आहे. याचा जास्तीत जास्त सराव करा, कारण परीक्षेमध्ये ही विशेषणांची जी रूपं आहेत ही विचारली जातात. तर ही सर्व विशेषणे पुन्हा पुन्हा वाचा, पाठ करा आणि चांगल्या प्रकारे स्मरणात ठेवा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.